काय रे, फक्त सामान्य लोकांचा फायदा इलेक्शन पुरता घेतला गेला। बरंच मोठं गाजर इलेक्शनच्या काळामध्ये शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला, विद्यार्थी यांना दाखवलं गेलं। सत्ता आली आणि लोकांना विसरून गेलं, असंच कुठेतरी काहीतरी म्हणायला लागेल। 2100 रुपयासंदर्भात आम्ही करू 5 वर्षांचा कालावधी। अरे म्हणजे 4.5 वर्ष थांबणार का? म्हणजे पुढचं इलेक्शन होतं तुम्ही थांबणार असाल तर ते तुमच्या लोकांसमोर आलेलं आहे। तुम्ही म्हणाला होता इलेक्शन झाल्या आम्ही त्या ठिकाणी तिथं महिलांना 2100 रुपये महिन्याला देऊ, शेतकऱ्याची कर्जमाफी करू, तिथं जो आपल्याला एक भावांतर योजना आहे ती आम्ही आणू, पण तसं कुठेही काय झालेलं नाही। बेरोजगार युवांसाठी आम्ही महिन्याला भत्ता चालू करू, आज साधा एक शब्द सुद्धा तुम्ही तिथं काढत नाही। पुण्यश्लोक देवी होळकरांची 320 जयंती आहे आणि त्यांच्यासाठी त्या जयंतीसाठी व त्याच्याच बरोबर काय या राज्यामध्ये तुम्ही कार्यक्रम घ्या त्याचा एक शब्द नाही। म्हणजे फक्त फसवाफसवी झाली, अहंकार या शहरामध्ये आलेला आहे की आता बजेटमध्ये काही नाही बोललं तरी चालतं, आता सत्तेत आलो निवांत बसायचं आणि तमाशा बघायचा। सामान्य लोकांच्या भवितव्याचं काही झालं तरी त्यांना फरक पडत नाही। अरे बघ तुम्ही चालू ठेवली, पण इलेक्शनच्या काळामध्ये काय म्हणत होता 15 रुपये बहिणींना दिले, आता आम्ही 2100 रुपये देणार असं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं। आणि तिथं आता जेव्हा सगळ्या बहिणी या बजेटकडे आवर्जून टीव्हीकडे बघत आहे तेव्हा आज तुम्ही त्यांच्या हातामध्ये काय देता तर नैराश्य देता। तुम्ही जर 2100 रुपये देऊ असं म्हणला होता तर तुम्ही नाही, तुम्ही कर्जमाफी करणार होता, भावांतर योजना जयंती एक शब्द सुद्धा या सरकारने त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात, निधी कसं देणार आहात याच्याबद्दल एक साधा शब्द काढत नाही। म्हणजे एवढा अहंकार की काय बोल, म्हणजे तिथं कविता झाल्या, म्हणजे भाषण लिहिणाऱ्याने चांगलं काम केलंय, कारण का त्या बजेटमध्ये काय हे कोणालाच कळलं नाही। पण खरं खोलात गेलं तर सामान्य लोकांना काही नाही, त्यामुळे भाषण जे लिहिलं चांगलं लिहिलं पण त्याच्यामध्ये सामान्य लोकांना काहीही दिलेलं नाही। आकड्यांचा आणि शब्दाचा खेळ आहे आणि सामान्य लोकांच्या भावनेचा खेळ या इलेक्शन या बजेटच्या माध्यमातून झाला असं आमचं साफ मत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अनेक वर्षांपासून 7 वर्षापासून प्रलंबित आहे ते तुम्ही तिथं करत नाही, त्यासाठी 9 कोटी खर्च केला तो लोकांना तुम्ही सांगत नाही आणि आता नवीन स्मारक करायला तुम्ही निघालेला आहात। म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त धूळफेक करण्याचा प्रकार या लोकांच्या माध्यमातून तिथं केला जातोय। त्यामुळे हे सरकार फक्त चेष्टा करते आणि लोकांना एकदम लाईटली घेते असं आपल्याला म्हणावं लागेल। अहो सुरुवातीला सांगितलं होतं पूर्वीची बिलं येणार नाहीत, आता ती बिलं यायला लागली। मग सांगितलं त्यांनी की आम्ही 0 रुपये शेतकऱ्याला लावू, मग आता ते म्हणतायत की आम्ही नंतर लावू। म्हणजे जेव्हा सोलार सगळं कार्यान्वित होईल तेव्हा, अरे बाबा सोलार व्हायला त्याला 5-10 वर्ष जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला शब्द दिला होता ते करत नाही। भावांतर योजना, सोयाबीन, कांदा, तूर जे कुठलं काय शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकतंय त्याचे भाव पडले असं सांगितलं की आता सत्तेत आलं, आता आपल्याला कुणी हटवू शकत नाही। हा अहंकार खऱ्या अर्थाने मोडून काढायची जरूरत आहे। अहो चुनावी जुमला आहे, आता याच्यामध्ये 7 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये फक्त ठीक आहे 5-10 वर्षांनी आम्ही हे करू एकदम सकारात्मक भाषण तिथं केलं। आणि आज अजितदादा तिथं फायनान्स मिनिस्टर आहेत, बजेटचं भाषण खरं दादा करणार पाहिजे होते, तिथं त्यांच्या म्हणजे जे काय नकारात्मक बोलायचं आहे नाही तर जे लोकांना अनपेक्षित आहे त्याच्याबद्दल त्या ठिकाणी तुम्ही बोलत असताना ज्याच्यात नकारात्मक भूमिका आहे ते दाताच्या माध्यमातून करता। फायनान्स मिनिस्टरली आज सकारात्मक भाषण करायलाच पाहिजे होतं, दुर्दैवाने आज त्यांच्याकडनं ते झालं नाही असं म्हणावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।